शुभ असते त्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. सन्माननीय विशाल भोईर यांचा माझ लाभ बुद्रुकचे समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख राहिली ते विशाल भोईर यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार भावेश शिलवले यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यानंतर मयूर घरत यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. दाभाड गावचे मयूर घरत आमच्यापर्यंत जोडले गेले. आमचे मित्र त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. तर मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत सौरभ याला. खूपच चांगली गोलंदाजी सौरभने केली. यंगस्टर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल विशाल भोईर यांचे शुभ असते. पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांना सप्रेम नमस्कार. स्वर्गीय सकाराम जानू पाटील क्रीडा नगरीवर हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले. या स्पर्धेचे आयोजक सदानंद स्मृती मित्र मंडळ लाभ बुद्रुक यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नाव दिले गेले छत्रपती शिवाजी महाराज चषक भगवत चषक 2023 हे पर्व. ही स्पर्धा प्रथमच लाभच्या क्रीडानगरीमध्ये पार पडली. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजक संपूर्ण टीम. त्यामध्ये जर आपण उल्लेख केला तर जिजाऊ शैक्षणिक संस्था शापूर तालुका प्रमुख सुदर्शन पाटील, त्यानंतर बंटी शेठ पाटील, त्यानंतर विवेक, त्यानंतर महेश गायकर, देवेंद्र पाटील जे संकल्प अकॅडमीचे संस्थापक आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून यांच्या अथक मेहनतीने परिश्रमाने या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केले. क्रिकेटचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सांगायला आनंद होतोय की प्रथमच लाभच्या या नगरीमध्ये क्रिकेटचा थरार तुमच्यासाठी घेऊन आले. ती संपूर्ण टीमचा मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. मॅच लावते सुरुवात तिसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. एकीकडे सरस्वती स्पोर्ट खालिंग आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करत असताना मोहाचा पाडा ए टीम. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम आपण जर विचार केला तर बॅटिंगचा निर्णय घेतला या मॅच साठी सरस्वती खालिंग या टीमने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पोचली गेली. नॉन स्ट्राईक एंडवर यतीश शेलार आणि स्ट्राईक एंडवर शुभमची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरची मॅच. पहिले षटक पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज हर्षदवर दिली गेली. ग्रामीण क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा हा दुसरा दिवस. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेले. त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. राईट हँड उर्थ विकेटने पहिल्या चेंडू लेग स्टंपच्या दूर. विकेट किपर बीड झाला. तिथे मिळतील 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना त्या ठिकाणी मागच्या दिशेने फाईन स्टॉप मध्ये आमचे मित्र HR मॉड्यूल स्पोर्ट संघाचे अतिशय अनुभवी खेळाडू दिलीपजी गवाली देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या डोक्यामध्ये, हृदयामध्ये, रक्तामध्ये नेहमीच क्रिकेट राहिले. DMC कर्मचारी सुट्टी झाल्यानंतर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लॉफ केले चेंडूला. खूपच चांगला प्रयत्न राहिलाय. कॅच ड्रॉप झालीये मात्र चौकाराचं संरक्षण केले. इथे मिळतील शुभमला 2 धावा. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. चौकाराचं संरक्षण केले. दिलीपजी गवाल यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. वेलकम, सुस्वागत. ज्यांची चर्चा आपण कॉम्बॉक्स मध्ये या अगोदर देखील केली. पहिल्या चेंडूवर धावफलक 4 वर जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात बॅटर शुभमने करून दिली. इथे लेग स्टंपवर ठेवला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या दूर असताना वाईडचा इशारा. ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय ज्याची चर्चा आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. ग्रामीण क्रिकेट कशासाठी खेळला जातोय, आमच्या गावाचं नाव, गावाची ओळख, गावाची चर्चा, या सर्वांसाठी आपण ग्रामीण क्रिकेट खेळत असतो. तोच ग्रामीण क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. राऊंड द विकेटने यावेळी ताकदीचा वापर. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता, संपर्क करू शकला नाही. यावेळी बॅटर शुभमला शांत ठेवले गेले.
पहिल्या चेंडूचा विचार केला तर व्हाईट बॉल त्यावर डिक्लेअर झोन मध्ये गेले असताना 2 धाबांनी सुरुवात झाली. त्याच्यानंतर 2 धाबा आल्या, तिथे चौकाराचं संरक्षण दिलं, त्याच्यानंतर व्हाईटचा इशारा आणि आता हा डॉट चेंडू गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून राईट राऊंड द विकेटने यावेळेस देखील लेग स्टंपच्या खूपच दूर राहिलाय. अजून एक खराब चेंडू या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू वाईट टाकले गेलेत. अवांतर धाबा खर्च करत असताना गोलंदाज हर्षद आपल्याला पाहायला मिळते. उद्या एक विशेष दिवस, आनंदाचा दिवस, उत्साहाचा दिवस, जल्लोषाचा दिवस 19 फेब्रुवारी. जगामध्ये भारी मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस जिथे जिथे जगाच्या पाठीवर असेल तिथे तो महाराजांची जयंती साजरी करेल, यात काही शंका नाहीये. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये आणि मराठी माणूस जिथे तिथे तुम्हाला पाहायला मिळेल तिथे महाराजांची जयंती अतिशय दिमाखाने, उत्साहाने, आनंदाने साजरी केली जाईल. त्याच महाराजांचं नाव या ट्रॉफीला नाव दिले गेले, छत्रपती शिवाजी महाराज भगवा चषक 2023. एकदा जोरदार घोषणा होते, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. मॅच रंगत असताना एकीकडे सरस्वती स्पोर्ट खाली एक मोठा नाव यावेळी फुल टच चेंडू समोरच्या दिशेने लॉफ केलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू चाइल्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू विशेष सन्माननीय रवींद्र टावरे साहेब आमच्या मध्ये जोडले गेलेत लाभगावचे, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. एक दमदार फटका शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दयानंदजी पाटील, संदेश शेलावले, भावेश भोईर, कुणाल गायकर, प्रथमेश ठाकरे, विवेक पाटील, विनोद भोईर, भावेश शेलावले, त्यानंतर चंद्रकांत गायकर, गणेश पाटील, ज्ञानेश्वर कापटी, रुपेश पाटील, देवेंद्र पाटील, सुदर्शन पाटील, त्यानंतर विवेक पाटील या सर्वांचं मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅच कडे. यावेळेस स्लॉप केलाय, स्लॉप मध्ये होता त्याला पाठवून दिले सरळ स्टँडिंग डिलिव्हरी. चेंडू चाइल्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका वादळ आलाय शुभम नावाचं. इथे मिळतील 6 धावा इथं षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वर. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू वाईट, 2 षटकार शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. अजून एक चेंडू शिल्लक आहे. वादळ आलंय शुभम नावाचं, त्याला शांत ठेवता येईल का? सरस्वती खालींचा विचार केला तर पडगा टेनिस क्रिकेट पटलावरतील एक मोठी टीम म्हणून ज्याची ओळख राहिली, त्याच्यामध्ये यतीश शेलार असेल, शुभम असेल, विवेक शेलार असेल, असे दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. शुभम स्ट्राईक एंडवर चांगली बॅटिंग करतोय. षटकारांची हॅट्रिक होईल का यावेळी? समोरच्या दिशेने अजून एक फटका प्रेक्षकांच्या भेटीसाठी. षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेची पहिली सरस्वती खालींच्या बॅटर शुभमच्या नावावर राहत असताना तर आमच्या मुख्य व्यासपीठावर रवींद्र टावरे आणि त्याचबरोबर HR मोंडूल स्पोर्ट मोंडूल वरून दिलीपजी गवाले आमच्यापर्यंत जोडले गेलेत. या मान्यवरांचं हार्दिक स्वागत. खूपच सुंदर बॅटिंग शुभमच्या माध्यमातून. षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेची पहिली नाबाबर रेले त्याची बॅट या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये वाचताना आपल्याला पाहायला मिळते. यतीश शेलार स्ट्राईक एंडवर. इथे सन्मान दिलाय. चांगला चेंडू गुड लाईनवर पिच झाल्यानंतर थोडासा बाउन्स होत असताना मिडल ऑफ स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न होता. चांगल्या चेंडूला सन्मानित करणं हे चांगल्या खेळाडूची एक निशाणी असते. ती निशाणी दाखवत असताना यतीश शेलार ही जोडी तोडावी लागेल तरच धावसंख्या रोखल्या जातील. याच्यानंतर डगआउट मध्ये आपल्याला विवेक शेलार देखील पाहायला मिळेल. बॅटिंग लाईन खूपच आहे. इथे मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला विकेट प्राप्त करावे लागतील. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी जीवनवर दिली. त्याच्या पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 5 वर, सॉरी 25 वर. 25 धावा 7 चेंडू मध्ये. कुठल्या प्रकारची विकेट गमावली नाहीये. इथे जर आपण विचार केला तर 3 चेंडू वाईट टाकले गेलेत, म्हणजेच 22 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटने पुढचा चेंडू शुभम साठी. यावेळी लेन खूपच सुंदर होती. आउट ड्राईव्ह करून दिले डीप मध्ये क्षेत्ररक्षक. थोडीशी फॉर्मलिंग. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. बॅटर शुभम
जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती टीमची 29 या अंकावर. कुठल्या प्रकारची विकेट नाही. हा प्लस पॉइंट सरस्वती कालिंग संघाचा. स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग साधता आलं नाही. बॅटची एज लागत असताना फाईन स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तिथे मिळते डिक्लरच्या रूपाने एक सिंगल धाव. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये कित्येक प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडला गेलाय. असं म्हटलं जातं ना की क्रिकेटच्या पटलावर प्रेक्षक म्हणजे केंद्रबिंदू असते. ऑर्गनाइज कमिटी स्पर्धेचं आयोजन करते. त्याच्यानंतर सर्व खेळाडू येतात, आपला खेळ दाखवतात. मात्र प्रेक्षकांशिवाय एखादी स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाहीत. हजारोंच्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जोडला गेलाय. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होत असताना तिथे देखील कित्येक प्रेक्षक घर बसल्या आपल्या स्मार्टफोनवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. यतीश शेलार स्ट्राईक एंडवर त्याची विकेट प्राप्त करावी लागेल. एक मोठा सितारा आहे. इथे बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची गाठलीये, अंतर गाठता आलं नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडूने दिशा बदलली. चेंडू जाईल फाईन क्षेत्रामधून डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मिळते एक यतीशला सिंगल धाव. सिंगलच्या सोबतीलाच धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 31 वर. उद्याचा दिवस विशेष आहे. इतिहासाच्या पानावर, जनतेच्या मनावर, मातीच्या कणावर ज्यांनी राज्य केलं, स्वराज्याची स्थापना केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला उद्या साजरी करायची आहे. या मॅच कडे. पुढचा चेंडू यावेळी स्लॉट मध्ये होता. पॉवरफुल फटका. चेंडू साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका. मिळतील त्या ठिकाणी 6 धावा. येतोय शुभमच्या बॅट मधून या इनिंगचा 4था षटकार. शुभम साठी इथे फुल्डर लेनचा चेंडू होता. त्याला ऑन साइडला टॅप करून दिले. डीप मध्ये शतरक्षक आहे. एकदा वाली फॉर्मलिंग पाहायला मिळाली. डीपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून मिड विकेट मधून जोपर्यंत फेके होते तोपर्यंत पुन्हा यतीश शेलार आणि शुभमच्या माध्यमातून मिळतील 2 धावा. असं म्हटलं जातं ना की आयुष्य असून येते क्रिकेट. तिथे साथीदाराला खूप महत्वाचं स्थान असतं. तुमची पार्टनरशिप तयार करायची असेल, 2 धावा पूर्ण करायच्या असतील तर साथ मिळणं खूप गरजेचं असं. अशाच पद्धतीने शुभमची साथ देत असताना यतीश शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. साथीदार आयुष्यातला सुंदर असला आणि नसला काही तरी फरक पडत नाहीत, मात्र तो कदर करणारा पाहिजे. तशीच एकमेकांची कदर करत असताना आतापर्यंत दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 वर. एक मोठं लक्ष उभं करत असताना या ठिकाणी सरस्वती स्पोर्ट कालिंग संघ 2 ओव्हर समाप्त झाले. धावसंख्या 39 वर. त्याच्यामध्ये अवांतर धावेचा विचार केला तर 3 चेंडू त्या ठिकाणी वाईटच्या रूपाने टाकले गेलेत. म्हणजे जवळ 35 धावांची पार्टनरशिप. स्ट्राईक एंडवर यतीश शेलार. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवर अपील सहमती दिली. विकेट क्रमांक पहिला यतीश शेलारच्या रूपाने. धावसंख्येवर पहिली विकेट गेली आणि पहिली विकेट गेल्यानंतर शुभमची साथ देण्यासाठी प्रिन्स ऑफ भिवंडी ज्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहिली तो खेळाडू कालिंग सरस्वती कालिंग संघाचा विवेक शेलार मैदानाच्या आतमध्ये. कालिंग एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख राहिली, भिवंडी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख राहिली, त्याने मात्र या चेंडूला सन्मानित दिलंय. यॉर्कर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एका सिंगलने विवेक शेलारने आपलं खातं ओपन केलंय. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असो, ठाणे रेगड मॅच प्रेक्षणीय मॅच असो किंवा 10 PL असो, प्रत्येक फॉर्मेट मध्ये हा खेळाडू गाजत राहिलाय. ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट, ओपन क्रिकेट प्रत्येक फॉर्मेट मध्ये त्याची चर्चा राहिली आहे. तो मैदानाच्या आतमध्ये शुभम स्ट्राईक एंडवर. यावेळीच देखील लॉफ केलंय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रयत्न खूपच सुंदर राहिले. षटकाराचं संरक्षण. इथे मिळेल एक सिंगल धाव. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. हे क्षेत्ररक्षण तुम्हाला आवडलं असेल तर या खेळाडूसाठी प्रेक्षकांना सांगेल की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. षटकाराचं संरक्षण केले. एका सिंगलच्या मतीने धावपळ एक जाऊन पोहोचेल ते 41 अंकावर. तिसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी धावसंख्येला लगाम लागण्याचा प्रयत्न भावेशच्या माध्यमातून झालाय. स्ट्राईक एंडवर विवेक शेलार. त्याची विकेट महत्वाची असेल. इथे ऑनसेटला खेळून काढलाय. कार्पेटच्या सायने चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. फेकी एक टप्पा येत असताना दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. कॉलिंग चांगली होती.
यस नो आणि वेटचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 43 या अंकावर. आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर हाय स्कोर अल्फादेव पडगे संघाने हाय स्कोर उभारला होता. यावेळी 6मध्ये चेंडू शतरक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. विवेक शेलार डगआउटच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 2. आपण निलेश साबरे साहेबांचं एक गाणं वाचवलं. त्यांचा उल्लेख त्या गाण्यामध्ये केला गेलाय. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था नेहमीच एक मदतीचा हात त्यांच्या माध्यमातून येत राहतोय. सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्थिक सहाय्य करणारी संस्था. इथे काय घडले, 3 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काही का नाही होऊ द्या, चौकार तर गेलाय. मात्र या क्षेत्ररक्षकांनी सर्व प्रेक्षकांच्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल येताना आपल्याला पाहायला मिळाली. हास्याचं वातावरण, असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सरस्वती स्पोर्ट कालिंग संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 47 वर आणि जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. आपण मुख्य व्यासपीठावर जाऊया. त्या ठिकाणी केला जाईल सन्मान आणि सत्कार. आमचे मित्र दिलीपजी गव्हाल यांच्या ठिकाणी आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. HR स्पोर्ट मोडुलचे एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली त्यांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. भावेश शेलवले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर दिलीपजी गव्हाल यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. धन्यवाद. आपण बेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्यानंतर रवींद्र टावरे यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन भावेश शेलवले यांना की आपण आपल्या शुभ हस्ते रवींद्र टावरे यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा. नक्कीच रवींद्र लावरे यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. भावेश शेलवले यांच्या शुभ हस्ते आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण हे पाहू शकता. मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. तर आज आपण ग्रामीण क्रिकेट पाहिलं. 3 दिवस ग्रामीण क्रिकेटचा थरार या मैदानामध्ये प्रथमच ऑर्गनाइज कमिटीने म्हणजेच लाफ गावामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं. पहिलं वर्ष जरी असलं तरी मात्र आयोजन नियोजन खूपच सुंदर राहिले. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रिन्स मूवीची टीम अतिशय दर्जेदार टेलिकास्ट पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. सध्या आमच्या मुख्य व्यासपीठाला आपण पाहू शकता कित्येक मान्यवर या स्पर्धेला जोडले गेलेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. नक्कीच ज्या कवितेला आपण भरभरून प्रेम दिल्याची ग्रामीण क्रिकेट म्हणजेच गावासाठी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी लिहिली गेली ती पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सादर करतो, जिचं नाव आहे गावासाठी खेळू क्रिकेट. स्वतःच्या नावाचं नाही परंतु गावाच्या नावाचा गणवेश परिधान करून गावासाठी खेळू क्रिकेट. स्वतः स्पर्धेसाठी निघाल्यावर जिंकून या असं कोणी म्हणत नाही, तरी देखील गावाची ओळख म्हणून गावासाठी खेळू क्रिकेट. फलंदाजी गोलंदाजी मिळाली नाही तरी देखील गावाच्या एकात्मतेचं प्रतीक म्हणून एकच संघ बनून गावासाठी खेळू क्रिकेट. आज खेळायला संधी मिळाली नाही म्हणून उद्या संघात जाणार नाही ही भावना मनातून दूर करून गावासाठी खेळू क्रिकेट. कधी जिंकून येऊ तर कधी हार पत्करावी लागेल तरी देखील गावाच्या नावाची चर्चा म्हणून गावासाठी खेळू क्रिकेट. तुम्ही जिंकलात म्हणजे तुमचा गाव विजय झाला ही अभिमानाची गोष्ट मनात ठेवून गावासाठी खेळू क्रिकेट. गावाचं नाव, गावाची ओळख, गावाची चर्चा, गावाची एकता या सगळ्यांसाठी आणि फक्त ना फक्त खेळू क्रिकेट आमच्या गावासाठी. आवडले असेल तर नक्कीच शेअर करा. जाऊया मैदानामध्ये जिथे मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष खूपच दूर आहे, आव्हान निर्माण झालंय. आव्हानाचा सामना कशा पद्धतीने मोहाचा पाडा ए टीम पूर्ण करेल. जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 48 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी पोहोचली. स्ट्राईक एंडवर हर्षद आणि नॉन स्ट्राईक एंडवर शिवन. पहिल्या ओव्हरची जबाबदारी प्रिन्स ऑफ भिवंडी, भिवंडी एक्सप्रेस, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, स्वर्गीय रतन बुवा चषक, त्यानंतर 10 PL
अतिशय दर्जेदार स्पर्धा ज्याच्या माध्यमातून खेळला गेलात असा एक दिग्गज सितारा बेवंडीचा स्टार खेळाडू विवेक शेलार गोलंदाजी मार्कवर. पॉवर पिच षटक, डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन मध्ये दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिले. कित्येक प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेलेत, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. 18 चेंडू 48 धावांची आवश्यकता. रिक्वायरमेंटचा विचार केला तर 16.00च्या हिशोबाने जावं लागेल. मोहाचा पाडा ए या टीमला. जिंकाल तर आजच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच खेळण्याची संधी मिळेल. हरलात तर मात्र तुमचा प्रवास इथेच थांबेल. अतिशय वेगाने हवा वाहते मैदानामध्ये. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू राईट हँड उर्थ विकेटने. या वेळेस भन्नाट गती, याच टप्प्यासाठी याच गतीसाठी विवेक शेलार चर्चेमध्ये राहिलाय. तो चेंडू त्याच्या भात्यामधून आपल्याला पाहायला मिळाला. गुड लाईनवर पिचिंग करत असताना गतीचा वापर, थोडासा बाउन्स मिडल स्टंप वरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये इथे डॉट चेंडू. प्रत्युत्तर द्यावं लागेल. लक्ष खूपच दूर आहे, त्याच्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. राईट हँड उर्थ विकेटने स्ट्राईक यावेळी समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये शतरक्षक आणि विकेटचा पतात खूपच सुंदर झेल येथे शेलारच्या माध्यमातून. पहिली विकेट गमावी लागते ती मोहाचा पाडा ए या टीमला. बॅटर हर्षदच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट होता, त्याच्यानंतर विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज विवेक शेलारने. पहिली विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर पंकज जीवनची साथ देण्यासाठी नॉस्ट्राईकवर आपल्याला जीवन पाहायला मिळतोय. 18 चेंडूचा हा खेळ 3 ओव्हरमध्ये 48 धावांचे लक्ष खूपच मोठं आहे. मात्र ते पूर्ण करण्यासाठी एक मोठी पार्टनरशिप करावी लागेल. पहिल्या इनिंगमध्ये शुभमने वैयक्तिक 39 धावांचे योगदान दिलं होतं. तशाच पद्धतीची खेळी करावी लागेल. यावेळेस देखील प्रयत्न खूपच सुंदर होते. या प्रयत्नांसाठी दाद द्यावी लागेल. कॅच ड्रॉप होत असताना तिथे येते का सिंगल धाव पंकजच्या खात्यामध्ये. एका सिंगलच्या मतीने पंकजने आपल्या डावाला सुरुवात केली. त्याचबरोबर मोहाचा पाडा ए संघाचं खातं ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. राईट हँड उर्थ विकेट विवेक शेलार जीवनसाठी. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. याच्या भात्यामध्ये एकापेक्षा एक चेंडू आहेत, त्याचा तो वापर करत असतो. कधी गतीमध्ये परिवर्तन, कधी यॉर्कर लाईनचे चेंडू, कधी गुड लाईनवर पिचिंग करत असताना गतीचा वापर करतोय, कधी बाउन्सर लाईन, असे वेगवेगळे चेंडू आपल्याला यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. नाव आहे विवेक शेलार. सायनाची गरज साहेब आमच्याशी दरम्यान जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इथे अपील केली आहे, सहमती देखील दिली गेली. विकेट क्रमांक 2 परतावं लागतं डगआउटला बॅटर जीवन याला. नक्कीच लाभच्या सरपंच मनीषाताई डावरे आमच्याशी जोडले गेलेत, त्यांचं देखील या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय श्रीताई घरत ग्रामपंचायत सदस्य लाभ विशाखाताई पाटील ते देखील जोडले गेलेत. या मान्यवरांचं या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. जाऊया मॅच कडे. विवेक शेलार गोलंदाजी मार्कवर. त्याच्या गतीचा उल्लेख आपण करत होतो. चांगली गती त्याच्याकडे आहे आणि सध्या जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेटच्या बरोबरच लेदर क्रिकेटची देखील प्रॅक्टिस करतो. त्यामुळेच तो आपल्याला सध्या ओपन क्रिकेट, सिटी क्रिकेटमध्ये त्याचं स्थान जे आहे ते कमी पाहायला मिळतं. ग्रामीणचं नेतृत्व करत असताना सध्या तो लेदरचं देखील प्रॅक्टिस करतोय. यावेळी आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता ग्रामपंचायत लाभच्या सरपंच
मनीषाताई डावरे त्यांच्यासोबतच जयश्री घरत मॅडम देखील जोडल्या गेलेत आणि त्यांच्यासोबत विशाखाताई पाटील देखील जोडले गेलेत. या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने सदानंद स्मृती मित्र मंडळ लाभच्या वतीने या छत्रपती शिवाजी महाराज भगवा चषक 2023च्या या पर्वामध्ये क्रिकेटच्या महासंग्रामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हे दृश्य आपल्या समोर आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतं. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धावा विवेक शेलारने खर्च केल्यात आणि 2 विकेट आपल्या नावावर केल्यात. ओव्हर क्रमांक दुसऱ्याला होती सुरुवात. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी प्रशांत वर दिली गेली. राईट हँड उर्दू विकेटने यावेळेस फुल टच चेंडू बीमर आहे, टॅप करून दिले. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कॅच तर पकडली, मात्र पंचांचा नोचा इशारा. इथे मिळतील 2 धावा. या 2 धावीच्या मतीने धावफलक जाऊन पोसेल. 4 या अंकावर येणारा चेंडू फ्री हिट असेल. विवेक शेलारचं संकट दूर झालंय. इथून एक मोठी फटके खेळावे लागतील. प्रशांतच्या विपक्षामध्ये हल्ले चढवावे लागतील. बॅटिंग करत असताना महासपाडा ए टीमला सध्या तरी डकआउट शांत आहे. स्वर्गीय विषय पाटील स्टँड आपण पाहू शकता. खेळाडू कक्ष पूर्णपणे शांत आहे, कारण का लक्ष खूपच दूर आहे. दुसरीकडे चांगली गोलंदाजी आपल्याला सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंड वर. यावेळेस लेन खूपच सुंदर होती. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, फेकी अपुरी राहिली. इथे पुन्हा 2 धावा जमा केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या अंकावर. पंकजचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू फेस करत असताना 3 धावांचं योगदान दिले. तर नॉन स्ट्राईक एंडवर योगेशने 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर जमा केल्या गेलेत. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने टॅप केले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या कालीने विकेटचं पतन. कॅच आउट पंकज. नवीन प्रेक्षक जे जोडले गेलेत. कालचा दिवस न्यू आयगावती जांभिवलीच्या नावावरला अज्जू जाधवने गोलंदाजी करत असताना तब्बल 2 वेळा विकेट हॅट्रिक घेतली आणि एक मिड ऑन ओव्हर शेवटच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग करण्याचा प्रयत्न बॅटची एज लागत असताना विश्लेषकाच्या मागच्या दिशेने चेंडू जाईल डिक्लर झोन मध्ये. तिथे मिळते एक सिंगल धाव. नवीन बॅटर प्रतीकच्या माध्यमातून एक सिंगल धाव जोडली जाईल. संघाची धावसंख्या 7 या अंकावर 3 गडी बाद असताना. दुसरे षटक प्रगती पथावर 3 गडी बाद 7 धावा धावफलकावर लागले गेलेत. मैदानामध्ये थोडीशी हवा वाहताना यावेळेस कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर राहिले. एक धावाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक होऊन फेकी केली जाईल तोपर्यंत येतील प्रतीक्षा खात्यामध्ये 2 धावा. 2 धावेच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या अंकावर. आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर षटकारांची हॅट्रिक राहिली ती षटकारांची हॅट्रिक शुभम शेलरच्या नावावर राहिली आणि त्याच्यानंतर विकेट हॅट्रिकचा विचार केला तर मोनिशच्या नावावर विकेट हॅट्रिक राहिली आहे. स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक मोनिशच्या नावावर. मोहिली टीमचा तो मोनिश अजूनही चौकाराचा हॅट्रिकचा रेकॉर्ड अजूनही झालेला नाहीये. इथे फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, लेंथ खूपच सुंदर होती. अगोदरच बॅटरला ओळखले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओव्हरथ्रोच्या रूपाने अजून एक सिंगल धाव येईल. या 2 धावीच्या मतीने धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोसेल तो धावसंख्या जाऊन पोचते ती 2 धावेच्या मतीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 या अंकावर. जवळ या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हणावं लागेल, कारण का अजूनही 1 ओव्हर शिल्लक आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला पाठवावा लागेल. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी यतीश शेलारवर दिली गेली. स्ट्राईक एंडवर प्रतीक
पहिला चेंडू, याच्याकडे देखील गती आहे. ऑन सेटला खेळून काढले, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव, म्हणजेच 5 चेंडू शिल्लक आणि अजूनही 35 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू जरी मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवला तरी देखील इथे सामना जिंकणं कठीण असेल. ते मोहाचा पाडा ए या टीमला आजच्या दिवसातील अंतिम मॅच याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. इथे टप्पा पडल्यानंतर थोडस बाउन्स पाहायला मिळेल. गुड लाईन वर पिचिंग बाउन्स करत असताना डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. वरद 11 कुडूस संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉससाठी आमच्या टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. विजय संघ आणि कुडूस 11 यांच्यामध्ये आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर डॉट चेंडू. यतीश शिलार गोलंदाजी मार्कवर, यावेळेस देखील चांगल्या गतीचा वापर केला. याच्याकडे देखील गती आहे. बाउन्स आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये फक्त एकच सिंगल धाव खर्च केली गोलंदाज यतीश शिलार याने. चांगली गोलंदाजी राहिली आहे. मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे असंच म्हणावं लागेल. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच दूर असताना वाईटचा इशारा. अवंतर धावेच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या अंकावर. यावेळेस हॅप्टरकल चेंडू होता, त्याला समोरच्या दिशेने उडवले क्षेत्ररक्षक. येतोय चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक 14. कॅच आउट. बॅटर सबल जवळ या मॅच मध्ये विजय याकडे वाटचाल करत असताना सरस्वती स्पोर्ट खालिंग, सुरुवातीलाच मी उल्लेख केला पडगा टेनिस क्रिकेट त्या असोसिएशन मधला एक दिग्गज संघ म्हणून ज्याची ओळख राहिली. त्याच्यामध्ये विवेक शेलार, यतीश शेलार, शुभम सारखे अतिशय चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या जोरावर नेहमीच त्यांची ग्रामीण क्रिकेट पटलावर पडगा परिसरामध्ये चांगली बॅटिंग बॉलिंग सर्व काही चांगलं आपल्याला पाहायला मिळत असतं. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिचा आपण नाणेफेक करणार आहोत. त्याच्यानंतर मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार देखील केला जाईल. ऑन पिच चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हतो. डॉट चेंडूने मॅच देखील जिंकले सरस्वती कालिंग संघ. अभिनंदन. विनंती असेल कॅप्टन्सला की आपण लगेचच नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीसाठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. टॉच बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक होणार आहे. सायनाची गरज साहेब यांच्या माध्यमातून हे नाणेफेक आजच्या दिवसातील पाहायला मिळेल. क्वालिफायरची मॅच, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ओनली वन शुभम, ज्याच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक आली. 4 षटकार 11 चेंडू मध्ये 39 धावांचं योगदान त्यांनी दिलं गेलं.